नमस्कार ठाण्यातील सगळे पत्रकार बंधू आणि भगिनी। खरं तर खूप दिवसांनी तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायला आज मी ठाणे शहरामध्ये आली आहे। विषय आपल्याला कल्पना आहे की बदलापूरला जी घटना झाली त्या घटनेमध्ये अतिशय संवेदनशील घटना आहे। 4 वर्षाच्या चिमुरडीवरती दोघींवरती जो झालेला अत्याचार आहे हा मनाला हलवून टाकणार आहे। अतिशय संवेदनशील अशी घटना घडल्यानंतर पहिल्यांदा पाहिलं की राजकारणी विरोधी पक्ष कशा पद्धतीने आपापल्या राजकारणाच्या पोळ्या याच्यावरती भासतायत। खरं तर राज्यामध्ये कुठेही अशी एखादी घटना झाली ना तर ती लज्जास्पद आहे। आता या बदलापूरच्या घटनेमध्ये सरकार म्हणून सरकारने काय करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तात्काळ केल्या गेल्या। SIT बसवली, त्या ठिकाणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात आलं। उज्ज्वल निकमांसारखे एक प्रख्यात विधिज्ञ त्या ठिकाणी देण्यात आले। संस्थेची चौकशी सुरू केली। तो नराधम त्या ठिकाणी एक माईक बंद करा ना, आवाजात इको जो नराधम होता आवाज येतोय? जो नराधम होता त्या हरामखोराच्या मुसक्या सुद्धा आवळल्या गेल्यात। पण विविध प्रकारचे ॲलिगेशन भारतीय जनता पार्टीवरती महायुतीच्या सरकारवर करताना आपल्याला विरोधक दिसतायत। काय म्हणले उद्धव ठाकरे? म्हणले भाजपाची संस्था आहे ही संस्था। तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी, महाराष्ट्राच्या माहितीसाठी सांगतेय, ही संस्था 1965 साली स्थापन झाली आहे। बरं, याच्यात फक्त भाजपा आणि RSS आहे का? नाही, सगळ्या पक्षाचे लोक या संस्थेवरती ट्रस्टी आहेत। मी तुम्हाला नावं वाचून दाखवते। उदय कोतवाल जे RSS शी संबंधित आहेत, जनार्दन घोरपडे हे शिवसेनेचे आहेत जे बरेच वर्ष या संस्थेवर अध्यक्ष पण होते आणि उपाध्यक्ष पण होते। विवेक मुळे हे शिक्षक सदस्य आहेत। श्रीराम शेटे RSS शी संबंधित आहेत। मनोहर आंबवणे जे ठाणे जिल्ह्याचे प्रमुख होते शिवसेनेचे, ते सुद्धा इथे ट्रस्टी आहेत जे आता उबाठामध्ये आहेत। नंदकिशोर पातकर भाजपाचे आहेत। संजय गायकवाड शिवसेनेचे आहेत। हरिश्चंद्र भोईर उबाठाचे आहेत। अशोक घोरपडे उबाठाचे आहेत। आता हे सगळे जण असताना कशा पद्धतीने बोललं गेलं की ही भाजपाची संस्था आहे, ही RSS ची संस्था आहे। मग हे सगळे कोण आहेत? आणि कोणीही असलं, भारतीय जनता पार्टीचा कोणी ट्रस्टी असला, RSS चा असला किंवा आणखीन कुठलाही असला, तरी सुद्धा जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे घेतली आहे। दुसरं ॲलिगेशन होतं FIR घ्यायला वेळ का झाला? ज्या वेळेला त्या चिमुरडीने आपल्या आईला सांगितलं, छोटी बेबी आजी आजोबांकडे राहते, आणि जेव्हा त्यांच्या आजोबांच्या लक्षात हा प्रकार आला त्यांनी तिच्या आईला बोलवून सांगितलं। आईच्या जेव्हा लक्षात आलं ते पहिल्यांदा आले पोलीस स्टेशनला। जनरल केसेसमध्ये सुद्धा, 376च्या केसेसमध्ये सुद्धा, मेजर केसेसमध्ये सुद्धा मेडिकल चेकअपसाठी किमान 3 ते 4 तास लागतात। हे तर छोटं बाळ होतं, त्यामुळे ते मेडिकल प्रोसेस झालं। FIR ची स्टेटमेंट फार महत्त्वाची असते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। ही मुलगी काही 10, 11, 12, 13, 14, 15, 16 वर्षाची नव्हती। हे बाळ 4 वर्षाचं आहे। त्या 4 वर्षाच्या बाळाला स्वतःच्या शरीराची ओळख नाही, बलात्कार काय असतो तिला माहिती नाही, आणि अशा मुलीला बोलतं करणं की तुझ्यासोबत काय झालं आणि कसं झालं, तिच्या मनावर आघात न होता, हे कठीण काम नाही आहे का? एवढ्याशा बाळाकडनं माहिती घेणं की नक्की काय काय झालं हे टास्क आहे, आणि अशा कित्येक केसेस आम्ही बघितल्या आहेत, मला माहिती आहे। आणि त्यामुळे त्या स्टेटमेंटसाठी त्या ठिकाणी उशीर झाला हे पोलिसांनी सांगितलं। मी परवा बदलापूरला गेले, त्यावेळेला बदलापूरच्या रहिवाशांना पण भेटले। त्यातल्या कित्येक जणी त्या शाळेचे पालक पण होते। त्यांचं असं म्हणणं होतं, चित्राताई 10 वाजेपर्यंत आम्ही मोर्चा केला, आम्ही सगळे होतो, पालक होतो, आमचे बदलापूरची लोक होती, आणि 10 वाजल्यानंतर
कुठून लोक आली माहीत नाही, झुंडीनी लोक आली आणि मग कोणी रेल्वे स्टेशनला गेलं, कोणी शाळेत घुसलं, कोणी रस्त्यावरती आलं, काही कळेच ना आम्हाला की काय चाललंय. आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की ते जे आंदोलक होते त्यांच्या हातात फ्लॅक्स होते आणि त्या फ्लॅक्सवरती लिहिलं होतं लाडकी बहीण योजना रद्द करा, लाडकी बहीण नको, बेटी बचाओ बेटी पढाओ नको, असे फ्लॅक्स घेऊन ती लोक उभी होती. विषय होता अतिशय संवेदनशील, 4 वर्षांच्या 2 चिमुरड्यांवरती झालेला लैंगिक अत्याचार. आणि असं असताना लाडकी बहीण योजना नकोचे फ्लॅक्स लावणं हे काय आहे म्हणजे मला कळलंच नाही. म्हणजे बाळाला न्याय हवाय आणि योजना नको असं काही, नक्की कशासाठी होतं हे काही लक्षात आलेलं नाही. त्यानंतर उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नेमण्यात आलं. आता उज्ज्वल निकम कोण? जितक्या घटना होतात त्यांचे परिवार आग्रहाने आम्हाला सांगतात की चित्राताई सरकारला सांगा आमच्या या खटला उज्ज्वल निकमांनी चालवावा. तेवढी विश्वासार्हता, लोकांचा विश्वास उज्ज्वल निकमांवर आहे. बरं, हे उज्ज्वल निकम कोण आहे? ज्यांनी आजपर्यंत कधीही गुन्हेगाराचं वकीलपत्र घेतलेलं नाही. ते गुन्हेगाराच्या विरुद्ध लढलेत. बरं, हे उज्ज्वल निकम आज आलेत का? नाही. हे उद्धव ठाकरेंच्या वेळेला, काँग्रेसच्या वेळेला हेच होते. बरं, तुम्ही उद्धव ठाकरेंच्या जुन्या क्लिप्स काढून बघा, बरं काँग्रेसवाल्यांच्या काढून बघा. जेव्हा अशा घटना होतात तेव्हा ते काय म्हणतात, केस फास्ट ट्रॅकवर आणि खटला चालवणार उज्ज्वल निकम. मग तेव्हा उज्ज्वल निकम चालले, आता का नाही? कोपर्डी, शक्ती मिल, आणखीन कुठल्या, कोल्हापूरचा बाल हत्याकांड, खैरलांजी, याच्यामध्ये लढलेत ते. कठोरात कठोर शिक्षा दिली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला तो डेव्हिड हेडली, त्याला तर विसरताच येणार नाही. त्याच्यामुळे खरं तर पाकिस्तानचं कंबरडं मोडलं ते उज्ज्वल निकम, जे आधी चालायचे आता का नको? बरं, मग कपिल सिब्बल कोण आहेत? कोण आहेत कपिल सिब्बल? कपिल सिब्बल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत. मग कपिल सिब्बल चालतात तर उज्ज्वल निकमांना विरोध का? हा त्या ठिकाणी आमचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरेंचे सटर फटर येतात, काहीतरी बरळतात. अहो, सरकारी वकीलचा रोल कधी चालू होतो? आम्ही पण काही वकील नाही आहोत आणि बोलणारे पण वकील नाही आहेत, पण काहीतरी बोलायचं, थोडी माहिती घेतली पाहिजे. सरकारी वकिलांचा रोल कधी चालू होतो? ज्या वेळेला चार्जशीट फाईल होते. चार्जशीट फाईल झाल्यानंतर सरकारी वकील त्यांचं काम त्या ठिकाणी चालू होतं. बरं, इव्हिडन्स गोळा करायचं काम सरकारी वकिलांचं आहे का? नाही, ते पोलिसांचं काम आहे. मग उज्ज्वल निकमांची भीती का वाटते? का नको उज्ज्वल निकम? हा प्रश्न आहे माझा. अगर कपिल सिब्बल चल सकते हैं, कपिल सिब्बल चलते हैं तो उज्ज्वल निकम को विरोध क्यों है? सीधा सवाल है. नंतर प्रश्न उपस्थित केला शक्ती कायदा, त्याचं काय झालं? तर प्रत्येक कायदा बनवण्याची एक प्रोसेस आहे. हा मसुदा त्या ठिकाणी महामहिम राष्ट्रपतींकडे पाठवल्यानंतर त्याच्यात त्यांनी सूचना केल्या, त्या परत करेक्ट करून पाठवल्या. तो होणारच. या 70 वर्षामध्ये कुठल्याही सरकारला सुचलं नाही, ते मोदी सरकारने केलंय. काय होतं आपल्याकडे? आपल्याकडे होती दंडसंहिता. ही दंडसंहिता मोदीजींनी बंद केली आणि न्यायसंहिता आणली आणि त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय स्ट्रिक्ट असे प्रोव्हिजन केलेले आहेत. ही झाली बदलापूरची पार्श्वभूमी जी मी तुम्हाला सांगितली. आता मी बऱ्याच जणांच्या स्टेटमेंट ठाण्याला येता येता ऐकल्या, हे राजनीतिक नाही आहे, हे लोकांचा क्षोभ आहे, हे अमकं आहे, मग आम्ही महाराष्ट्र बंद करतोय अमकं. तर आठवण करून द्यायची, ते आमचं काम आहे. आता याच्यामध्ये महाराष्ट्र अशांत कसा करायचा, महाराष्ट्राला बदनाम कसं करायचं, महायुती सरकारला बदनाम कसं करायचं, याचं षडयंत्र हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलंय.
याच्यात काँग्रेसचा अध्यक्ष नाना पटोले काय म्हणतात? नाना पटोले म्हणतात आंदोलनाची धग ही पेटलीच पाहिजे. काँग्रेसची खासदार प्रणिती शिंदे काय म्हणते की बदलापूर मधल्या आंदोलकांनी आग लावायला पाहिजे होती. काँग्रेसचा प्रवक्ता काय म्हणतोय? तो म्हणतोय मराठी माणसाने बलात्कार केला. पवार साहेब काय बोलले? महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो. आणि बारामतीची मोठी ताई, मला तर त्या दिवशी बघून म्हणजे असं काय रिॲक्ट व्हावं हेच खरं कळलं नाही. माझी सुरक्षा काढून घ्या, पण त्या पीडितांना द्या, त्या महिलांना द्या, माझी सगळी सुरक्षा काढा. ओ ताई, अहो जेव्हा तुमचं सरकार होतं, मला सांगायचंय महाराष्ट्राला, या महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला याच सुप्रिया सुळे यांनी मुंबईत महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी असणारा निर्भया पथकाच्या गाड्या सुप्रिया सुळेंनी स्वतःच्या संरक्षणाच्या ताफ्यामध्ये वापरल्या. मग तेव्हा का नाही बोलल्या का माझी सुरक्षा काढून घ्या, ही सुरक्षा तुम्ही महिलांना द्या, मुलींना द्या. त्यामुळे यांचे सुळे हे दाखवायचे वेगळे आणि तोंडातले वेगळे. ते मी आज तुम्हाला सांगतेय. कशा पद्धतीने या राज्याला बदनाम करता येईल, महायुती सरकारला बदनाम करता येईल, बदलापूरला बदनाम करता येईल, याचा पूर्ण आणि पूर्ण प्रयत्न हा महाविकास आघाडीने घेतला. मला आता उद्धव ठाकरेंना विचारायचंय, मगाशी मुंबईच्या प्रेसमध्ये पण मी विचारलं, मराठी माणसाने बलात्कार केला या स्टेटमेंटवर काँग्रेसचा प्रवक्ता हे बोलताना त्याची जीभ कशी झडली नाही. दुसरी गोष्ट, काँग्रेसच्या मनामध्ये मराठी माणसांबद्दल असलेला जो काही आकस होता तो त्यांच्या प्रवक्त्याच्या तोंडातून बाहेर पडला. तर आता उद्धव ठाकरे हे काँग्रेसला काही विचारणार का नाही? याच्यावर मराठी माणसाबद्दल असलेलं प्रेम, मराठी माणसाची अस्मिता, याच्याबद्दल उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नाना पटोलेंना काही विचारणार का? हा आमचा प्रश्न आहे. महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ती त्यांनी उद्या दिली आहे. थोडंसं मागे घेऊन जाते. महाविकास आघाडीचं सरकार फेब्रुवारी 2020 आम्ही कधीच विसरणार नाही, म्हणजे महाराष्ट्र आणि देश विसरणार नाही. कारण या फेब्रुवारीमध्ये ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला हाडाकाडाच्या जिवंत 8 जणींना या फेब्रुवारीमध्ये जिवंत जाळण्यात आलं. त्याच्यामध्ये हिंगणघाटची घटना असेल, लासलगावची घटना असेल, संभाजीनगरची घटना असेल. हिंगणघाटच्या घटनेमध्ये त्या मुलीला एका हरामखोराने जिवंत जाळली. नागपूरच्या ऑरेंज हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आलं. मला अगदी चांगला घटनाक्रम आठवतोय, कारण या प्रत्येक वेळेला मी तिकडे होते. सरकारने मुंबईतून डिक्लेअर केलं 40,000 रुपये आम्ही तिच्या उपचारासाठी पाठवले. मी गेले होते हॉस्पिटलला, डॉक्टर म्हणले सरकारकडनं 1 रुपया आलेला नाही. भारतीय जनता पार्टीचे आमदार समीर कुणावार हे हॉस्पिटलला गेले, त्यांनी सांगितलं उपचार थांबवू नका, पैशांची काळजी करू नका, पण मुलीला वाचवा. मुलगी लढत होती, तिची झुंज अपयशी ठरली, मुलगी संपली. संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावरती आला. किती कॅन्डल मोर्चे झाले असतील मला माहित नाही. लोक दाह संस्कार करत नव्हते त्यावेळेला. फार महत्वाचा मुद्दा आहे हा. त्यावेळेला कलेक्टरांनी जे शासनाचे प्रतिनिधी, त्यांनी कुटुंबाला लिखित स्वरूपात मागण्या दिल्या. आम्ही हे पूर्ण करतो, पण तुम्ही मुलीचा दाह संस्कार होऊ द्या. लोकांनी विश्वास ठेवला उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर. दाह संस्कार झाला. त्याच्यानंतरही यांचं सरकार होतं.
पण हे यांच्या सरकारमध्ये मस्त होते. दिलेल्या वचनांचा, लेखी मागण्यांचा यांना विसर पडला. आजही मुलीच्या वडिलांना जाऊन विचारा किती वेळा मुंबईला आले, विचारा किती फोन केले, किती फोन अटेंड केले ते पण विचारा. पाठवलेल्या मेलला उद्धव ठाकरेंनी किती उत्तरं दिली ती विचारा. त्यावेळेच्या यशोमती ठाकूरला विचारा काय मदत केली. ज्या वेळेला महायुतीचं सरकार आलं त्यावेळेला सगळ्यात पहिलं देवेंद्र फडणवीसांनी जर काही काम केलं असेल तर या निर्भयाच्या परिवाराला बोलवलं आणि उद्धव ठाकरेंनी दिलेली वचनं महाविकास आघाडीने लिहून दिलेलं त्यांना ते महायुतीच्या सरकारने देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केलं. हे पण मला तुम्हाला सांगायचंय. अशा किती घटना तुम्हाला मी सांगू. साकीनाक्याची घटना घडली, त्या बाईच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये लोखंडी रॉड टाकून तिला मारलं हो. आणखीन किती घटना सांगू. नांदेडची घटना, अल्पवयीन मुलींवर बलात्कार. डोंबिवलीचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे, 15 वर्षीय मुलीवर 33 जणांनी कित्येक महिने लागोपाठ बलात्कार करत होते. दिवाणताई तुम्हाला माहिती आहे. पुण्याची गँगरेप केस असेल, पिंपरी चिंचवडची असेल, बीडची असेल, चंद्रपूरमध्ये तर ज्या मुलीवरती बलात्कार झाला तिला हे सगळं सहन नाही झालं आणि तिने स्वतःला संपवून टाकलं. दिशा सालियन सारख्या तरुणीचा, त्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू झाला, ज्याची संशयाची सुई आदित्य ठाकरेंवरती आहे. आता त्याच्यावर मी फार बोलत नाही कारण जे असेल ते समोर आपल्या येईलच. संभाजीनगर असेल, अशा किती तुम्हाला सांगू मी घटना. सांगली आहे, संभाजीनगर आहे, बीड आहे, मुंबई आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, नांदेड आहे, वर्धा आहे. अशा कित्येक घटना सांगता येतील की ज्या ठिकाणी लहान मुलींवरती आणि महिलांवर बलात्कार झाले, सामूहिक बलात्कार झाले. आणि याच्यासाठी मी गेले होते आणि मी मागणी केली होती की महिलांसाठी जे वाढते अत्याचार आहेत त्यासाठी एक महाअधिवेशन बोलवा. काय चुकले का मी. महाअधिवेशन तर उद्धव ठाकरेंनी बोलवलं नाहीच निरंजन, पण माझ्यावरती गुन्हे दाखल केले. हे तर काहीच नाही. कोरोनामध्ये हे तर तोंडाला मास्क लावून फेसबुकवरच बोलत होते. राज्यामध्ये क्वारंटाईन सेंटर मध्ये 2 बलात्कार झाले. उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते. महाविकास आघाडीचं सरकार, महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूरच्या अमरावतीमध्ये एका मुलीच्या गुप्तांगाचा स्वॅब घ्यायचा संतापजनक आणि किळसवाणा प्रकार सुद्धा झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार, महाविकास आघाडी. त्या महिला काय फिरायला गेल्या होत्या का सुट्टीवर गेल्या होत्या? क्वारंटाईन सेंटर सरकारी, त्यांच्या पूर्ण सुरक्षेची जबाबदारी सरकारची होती. त्या ठिकाणी 2 बलात्कार आणि 12 विनयभंग झाले. असे तर खूप मोठी स्टोरी आहे, जे जर सांगत बसलो तर कदाचित दिवस कमी पडेल. आणि म्हणून त्यावेळेला कुणाला वाटलं नाही. सरकार म्हणून आपली जबाबदारी समजली नाही. पण आता मात्र 2 छोट्या चिमुरड्या मुलींवरती झालेल्या अतिप्रसंगाला कुठेतरी राजकारणाचा रंग द्यायचं काम चालू आहे. याच्यामध्ये यांचं दुखणं तर वेगळंच आहे. बदलापूर केस, बदलापूर की घटना, ये तो सिर्फ बहाना है, निशाना तो लाडकी बहन योजना है. आणि म्हणून जे मिळेल त्याच्या माध्यमातून सरकारला बदनाम करणे, महाराष्ट्राला बदनाम करणे आणि बदलापूरला बदनाम करणे हे या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं मिशन आहे आणि हे त्यांचं षडयंत्र आहे. तुम्ही आजही बदलापूर स्टेशनच्या बाहेर जाऊन बघा, त्याच्यात त्यांनी लिहिलंय आमच्या मुली तुमच्या राजकारणासाठी नाही आहेत. हे बदलापूरकर आहेत. आपण आज त्यांना ओळखतो का? अशा पद्धतीचा उद्रेक किंवा अशा पद्धतीच्या घटना ज्या पद्धतीने रिॲक्शन आल्या त्या
अत्यंत अत्यंत भयानक आहे. या संदर्भात जर काही आपले प्रश्न असतील तर प्लीज विचारा. काँग्रेसच्या राज्य प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेतने काही क्षणापूर्वी, एका तासापूर्वी सांगितलं की ही घटना घडल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बदलापूरमध्ये जाणं अपेक्षित होतं. काय असं आहे की त्या ठिकाणी राज्याचे जबाबदार नेते गिरीश भाऊ महाजन, त्याच्या बरोबरीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, त्यांच्या बरोबरीने स्थानिक आमदार किसन कथोरे हे त्या ठिकाणी होते. सरकार ॲक्शन मोडवरती येऊन ज्या गोष्टी करणं अपेक्षित होतं ते त्यांनी त्या ठिकाणी केलं. ज्या पटापट गोष्टी करायला हव्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी त्या केल्या. 2 दिवसापूर्वीच जलदगती न्यायालयामध्ये साईन करून पेपर गेलेले आहेत. काम कुठलं थांबलेलं नाहीये. मुख्यमंत्रीही जातील आणि उपमुख्यमंत्रीही जातील, पण ते जाईपर्यंत कुणी वाट पाहिलेली नाहीये. फक्त त्या ठिकाणी बोलण्यातून नाही तर कृतीतून सरकार काय करतंय हे त्या ठिकाणी दाखवण्यात आले. मला आज लक्षात आलं, मला आज कळलंय सकाळी की देशभरातून काँग्रेसच्या बऱ्याच जणी राज्यातल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जात आहेत. आता प्रेस तो हमारी है मराठी में, तो मैं कहना चाहूंगी कांग्रेस की देश भर से आई हुई मेरे बहनों को, या तो अपनी महाराष्ट्र की सहयोगी जो महिला है उनसे आप जानकारी लीजिए कि जब सरकार में थे तब क्या क्या कहर इन्होंने महाराष्ट्र की महिलाओं के ऊपर डाला था, और अगर वो नहीं दे पाती तो हम तो बैठे ही हैं, कभी भी आइए पूरी डिटेल दे देंगे. जब कोलकाता में कोई घटना होती है तो हमारी महाराष्ट्र की नेता कहती है कि ये तो छोटी छोटी बातें होती है. तो इस प्रकार से जो सिलेक्टिव भूमिका लेने का काम है वो नहीं चलेगा. हाँ, बहुजन आघाडीने असा आरोप आक्षेप घेतलाय, उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नियुक्त करू नये, त्यांच्यामुळे खेरलांच्या प्रकरणामध्ये पीडितांना न्याय मिळू शकला नाही, आरोपी मोकाट सुटले. बघा असं आहे की इव्हिडन्स गोळा करायचं काम हे पोलिसांचं. चार्जशीट झाल्यानंतर सरकारी वकील उभे राहतात आणि त्या ठिकाणी खिंड लढवतात. आपण सगळेजण महाराष्ट्रातील लोक साक्षीदार आहोत. शक्ती मिल असेल, कोपर्डी असेल, कोल्हापूरचं बाल हत्याकांड असेल, या सगळ्या घटनांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने त्या केसेस लढल्या आहेत, मी स्वतः तुम्हाला सांगते की कित्येक ठिकाणी मी गेले तर लोक मला सांगतात, चित्राताई प्लीज तुम्ही आमची केस जी आहे ती उज्ज्वल निकमांना द्या, तुम्ही त्यांना आमची केस घ्यायला सांगा. ही लोकांची विश्वासार्हता आहे हो. आणि त्यामुळे कोण काय म्हणतंय त्याला महत्व नाही. कपिल सिब्बलला कोणी का नाही विरोध करत, मग उज्ज्वल निकमांनाच विरोध काय? हे कळण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. जे पीडित परिवार आहे त्यांना तर विचारा त्यांचं काय म्हणणं आहे. आणि जे चांगल्यात चांगलं आपण करू शकतो त्या गोष्टी त्या ठिकाणी सरकार करतंय. आज सगळ्यात चांगला कायदेतज्ञ सरकारी वकील जर म्हटलं तर पहिलं नाव काय येतं तुम्ही सांगा. आम्ही लोकांना सांगतो अहो उज्ज्वल निकमांकडे खूप केसेस आहेत, आपण दुसरा वकील देऊया. नाही नाही ताई, उज्ज्वल निकम पाहिजेत. हे लोकांची विश्वासार्हता त्यांनी कमवलेली आहे आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हे सगळ्यांनी पाहिलंय. हा, काही प्रश्न आहे जे विकृती वाढत चालली आहे, मागचं कारण फक्त एकच आहे, हे जे ओटीटी चॅनल्स जे अबद्ध दाखवत असतंय, नेटफ्लिक्स असो कुठेही असो, टीव्हीवरती जे अबद्ध दाखवतात त्यासाठी आपण काय कारवाई करणार? नाही, नक्कीच याच्या संदर्भामध्ये आम्ही पत्र सुद्धा दिलेलं आहे की याला पण एक सेन्सर असावा. काय दाखवावं आणि काय दाखवू नये याच्यासाठी सुद्धा काहीतरी नियमावली असावी. आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी म्हणजे फॅमिलीला बघून आपण पाहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा नियमावली बनवावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि आमचा पाठपुरावा सुद्धा चालू आहे. शक्ती कायदा मी म्हटलं ना मगाशी, शक्ती कायद्यामध्ये जो मसुदा सरकारकडनं गेला होता त्यामध्ये काही सूचना मागवण्यात आल्या होत्या आणि त्या सूचना करून आता तो पुन्हा महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे गेलेला आहे आणि तो येणाऱ्या काही दिवसांमध्ये शक्ती कायदा पारित होऊन येईल. कायदा होण्यासाठी एक प्रोसेस असतं,
ते प्रोसेस तर आपल्याला फॉलो करायला पाहिजे. पण मॅडम 5 वर्षाचा जो कालावधी आहे 2019 ते 2024, म्हणजे कायदा पारित व्हायला जर एवढा वेळ लागत असेल तर Implement व्हायला किती वेळ लागेल? नाही, मला हे म्हणायचं, सांगते ना. हां, प्रश्न तर पूर्ण होते. तर ह्याच्यामधल्या ज्या तरतुदी होत्या किंवा ज्या त्रुटी होत्या त्या राज्य सरकारने 2.5 वर्षामध्ये जसं तुम्ही म्हणताय की सगळ्या गोष्टींना हे केलं, पास केलं, मग ह्या गोष्टी पुढे करण्यासाठी का प्रयत्न झाले? याच्यामध्ये 2 पार्टमध्ये काम झालं असावं. मी काय हाऊसची मेंबर नाही आहे, परंतु निरंजन पण सांगू शकेल की याच्यावरती चर्चाही झाल्या होत्या. ज्या वेळेला मसुदा झाला तो गेला, त्याच्यानंतर काही सूचना सांगितल्या, त्याच्यात करेक्शन केलं, परत पाठवलं, परत काही सूचना आलेल्या आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये शक्ती कायदा नक्की होणार आहे. पण पुढे जाऊन मी तुम्हाला आणखीन सांगते, आपल्याकडे ज्या न्यायसंहिता आहेत त्या न्यायसंहितेचं जर आपण योग्य पद्धतीने इम्प्लिमेंटेशन, म्हणजे कायद्याचं आपण काय म्हणू, प्रभावी अंमलबजावणी, याची जर आग्रही मागणी केली तरी सुद्धा आता जे कायदे अस्तित्वात आहेत ते सुद्धा तोकडे नाही आहेत. येणाऱ्या दिवसात शक्ती कायदा येईलच, परंतु आता आपली जी भूमिका आहे ती जे कायदे आपल्याकडे आहेत त्याची म्हणजे अतिशय प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करा, ही आमची यावेळेची आग्रहाची भूमिका आहे. चित्रा मॅडम, हा प्रश्न सुरू होतोय कंत्राटी शिपाई भरती, कंत्राटी सफाई कामगार हा जो प्रकार आहे त्याच्यामुळे विश्वासार्हता जी असते, जी कायमस्वरूपी जी असते, रोस्टरवरचा एखादा शिपाई आणि कंत्राटी शिपाई त्याच्या वागणुकीमध्ये फरक असतो आणि त्याच्याबद्दल काही लिखापडी नसते आणि सगळी जबाबदारी संस्थेवर असते, शासनाने संस्थेवर सोडलेली आहे. मग ह्याला कुठेतरी पायबंद बसा, कारण शिपाई पदच बंद करून टाकलेलं आहे. नाही, यामध्ये तुम्ही बरोबर म्हणालात, यामध्ये संस्थेची लोक जे माणसं त्यांना देतात ती कंपनी, या सगळ्यांशी शालेय शिक्षण मंत्री हे स्वतः केसरकरजी बोललेले आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये जिथे जिथे यामध्ये हलगर्जीपणा झालाय त्या सगळ्यांवरती कारवाई निश्चितपणे करणार आहोत. येणाऱ्या दिवसामध्ये नवीन SOP, काही नवीन नियमावली ही सगळ्याच शिक्षण संस्थेसाठी लागू होईल असं मी सुद्धा ऐकलेलं आहे. या घटनेमध्ये नुसतं राजकारणच होणार आहे का पीडित मुलीला न्याय पण मिळेल? नाही, आम्ही तर करतच आहोत. त्याला हरामखोराला फाशीवर लटकवेपर्यंत आमचा लढा सुरू राहील. आमचं फेसबुकवरचं सरकार नाही आहे, ॲक्शन मोडवरचं सरकार आहे. मला तर एक घटना राहिलीच तुम्हाला सांगायची. आधीचे जे गृहमंत्री होते अनिल देशमुख, काल त्यांनी एक ट्विट केलं होतं की गृहमंत्री कुठे, काय करणार आहेत की नाही. तर अनिल बाबूंना तर माहितीच नाही की गृहमंत्री झाल्यानंतर इतर पण कामं असतात, कारण त्यांच्याकडे होतं 100 कोटीचं टार्गेट, ते पैसे उघराणी करत होते. एका केसमध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर जळगावच्या सेक्स स्कॅन्डलमध्ये महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचा जबाबदार गृहमंत्रीने असं स्टेटमेंट दिलं होतं की त्या बाईला गरम होत होतं म्हणून तिने घागरा काढून ठेवला होता. अशा पद्धतीचं बेजबाबदार स्टेटमेंट करणारे गृहमंत्री होते. हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, अतिशय सजग, अतिशय सक्षम. त्यामुळे एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस हे पूर्णपणे हीच नाही, याच्या बरोबरीच्या सगळ्या केसेस. आता कालची तुम्ही कोल्हापूरची केस बघा, मुलीचं वय किती होतं? 10 वर्षाच्या मुलीला कोणी मारलं हो? तिच्या आईच्या वहिनीचा सख्खा भाऊ, म्हणजे त्या छोटीचा मामाच लागला. तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले, तिला मारून फेकून दिलं. त्यामुळे मला पालकांनाही सांगायचंय की आपल्यालाही थोडं सजग राहायला पाहिजे. पोलीस आहेतच, पोलीस आहे, सरकार आहे, तुमच्यासाठी आहे, तुमच्या संरक्षणासाठी. या हरामखोरांना सोडणार नाहीच. जे जे त्यांना मदत करतायत, ज्यांनी हलगर्जीपणा केलाय, मला तुम्हाला हेही सांगायचंय की आताच्या महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये किमान 5 ते 6 डझन पोलिसांना सस्पेंड केले. कारण एकच की त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर केली. कालचा एक हरामखोर संभाजीनगरचा, एका मुलीने आत्महत्या केली, त्याचा भाऊ काय बोलला? आज जेल, कल बेल और परसों फिर से खेल.
अशांची मुजोरी, अशांचा माज ठेचून आम्ही काढून टाकू. हे ज्या पद्धतीने चाललंय, कोणाच्या जीवावरती, आणि ही अराजकता आम्ही चालू देणार नाही. त्यांना जे जे पाठबळ देतात ना, त्यांना पण खडून काढू. यासाठी कायदा सक्षम पाहिजे मॅडम. हे जे मुजोरे आहे ना मॅडम, हे जे वाढले ते कारण आपल्या पोलिसांचं, प्रशासनाचा वचक नाही. आणि जिल्ह्यातलं आपण जर विचार केला तर मोठली कंप्लेंटच घेत नाही पोलीस, अशा बऱ्याच देवळामध्ये पुजारी महिलेला बलात्कार करून तिची हत्या करतात. मी तुम्हाला हेच सांगतेय, बघा समाजामध्ये विकृत हरामखोर आहेत का? आहेत. आता अशा वेळेला ज्या या घटना होतात, याच्यामध्ये सरकार म्हणून सरकार काय भूमिका पार पाडतं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं बघणं गरजेचं आहे. मग ती उरणची घटना असू दे, मग ती तुमच्या इथली शिळफाट्याच्या इथली घटना असू दे, किंवा आणखीन कुठली पण घटना असू दे, यामध्ये तात्काळ कॉग्निझन्स घेणं गरजेचं असतं. यामध्ये जे जे काही दिरंगाई करतायत किंवा त्या ठिकाणी आरोपीला पाठीशी घालायचं काम करतायत, त्यांना बक्षलं जाणार नाही, त्यांना पाठीशी घातलं जाणार नाही, इतक्या स्पष्ट भूमिका या गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आहेत. काही लूप होल्स असतील, तुम्हाला जर कुठे काही वाटत असेल कृपया आम्हाला कळवा. महाराष्ट्र काल बदलापूरमध्ये विद्या चव्हाण यांनी असं वक्तव्य केलं आहे की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे फेल झाले असल्यामुळे त्यांच्याकडून गृहमंत्री पदाची जबाबदारी काढून घेऊ ती अजित पवारांकडे जाईल. अरे कोण बोलतंय रे? आपलं घर सांभाळता येत नाही ज्या बाईला आपली सून सांभाळता येत नाही, ती काय दुसऱ्याला ज्ञान देते? कोणी काय सांभाळावं? आधी आपलं बघा, आपल्या घरामध्ये काय चाललंय, आणि मग दुसऱ्याला ज्ञान शिकवा. आणि त्यामुळे कोण काय बोलतंय याला फार महत्व नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, अतिशय सक्षम असे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, आणि त्यांच्या काळामध्ये जे जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे जे समाजामधले विकृत हरामखोर आहेत, यांना पायबंद घालण्याचं काम तुमचं, माझं, सगळ्यांचं आहे, समाजाचं सुद्धा आहे. ते आपणही करायला पाहिजे. वसईच्या केसमध्ये तुम्हाला आठवत असेल, तो तिला कोयत्याने मारत होता, लोक बघत होती. अशा जर काही घटना झाल्या तर आपणही सजग राहायला पाहिजे. मी पुन्हा सांगते, पोलीस आहेतच आणि सरकारही आहे, तुमचं सरकार आहे, तुमच्यासाठी सरकार आहे. पण सोसायटी म्हणून, समाज म्हणून आपल्यालाही आपलं दायित्व त्या ठिकाणी सांभाळलं पाहिजे. हा दादा, काय म्हणत होता तुम्ही? काय उद्या महाराष्ट्र बंद आपण काय करणार आव्हान? आताच बघायला गेलं तर विकृती विरुद्ध संस्कृती असा बनसा. मी काय म्हटलं आता? एवढं सगळं मी म्हटलं. या सरकारला कुठं तर विकृत असं म्हणणं आहे का ठाकरेंचं? कोण म्हणणार विकृत? उद्धव ठाकरे, ज्यांनी हिंगणघाटच्या परिवाराला दिलेलं त्या ठिकाणी वचन पूर्ण करू शकले नाही, ते उद्धव ठाकरे सांगणार आम्हाला विकृती काय असते आणि संस्कृती काय असते? मी तुम्हाला सांगते, महाराष्ट्रातली जनता ही अतिशय सुज्ञ जनता आहे. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यवहार चालू राहतील. आपल्याला या मुलींना न्याय द्यायचा आहे, या नराधमांच्या मुसक्या आवळायच्या आहेत. कितीक वेळेला असं वाटतं, एक आई म्हणून, या महाराष्ट्रातली एक बाई म्हणून, महिला म्हणून मलाही वाटतं साल्यांना असा फाशीवरती लटकवायला पाहिजे, गोळ्या घालायला पाहिजे. पण संविधानाने हात बांधलेत, कायद्याच्या चौकटीत राहून जे करता येईल. आता सांगतात सुप्रिया सुळे यांच्या ताब्यामध्ये देऊन टाका, आम्ही रस्त्यावरती फाशी देऊ. तुमचं सरकार असतं, दिलं असतं. तुम्ही किती लोकांना दिली रस्त्यावर फाशी? तुम्ही किती लोकांना दिलं, मॉबच्या हवाली केलं, किती आरोपींना केलं? त्याच्यामुळे लोकांच्या भावनांशी खेळायचं काम करू नका. पण लोकांना कायद्याची जागी नाहीये. मी तुम्हाला हेच सांगतेय, ही विकृत मानसिकता आहे आणि त्याच्यासाठीची ही लढाई आपल्याला सगळ्यांना लढावी लागेल. रस्त्यामध्ये जाताना एखादी मुलगी अडचणीत दिसली तर थांबावं लागेल. कोण कोणाला मारत असेल तर हात धरावा लागेल. हे सगळं आपल्याला पण करावं लागेल. आणि त्यावेळेला या राज्यातल्या मुली ज्या आहेत त्या खऱ्या अर्थाने सुरक्षित राहतील. धन्यवाद. त्याच्यामध्ये पण काही राजकारण आहे असं वाटतं? नाही, आता कसं आहे की कोर्टासमोर काही निरीक्षण आलं असेल तर ते बोलले असतील. पण मी तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून मी सांगते की इतक्या वर्षांनी आम्ही पाहतोय की मेडिकलला गेल्यावर किती वेळ लागतो.
आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे एवढ्याशा मुलीला विचारणं तुझ्यासोबत काय झालं, आणि त्याच्यासाठी पोलिसांना वेळ लागल्याची शक्यता अजिबातच नाकारता येत नाही. 10, 11, 12 वर्षाची मुलगी असती तिने पटापट सांगितलं असतं, असं केलं, मला हे केलं, मला ते केलं, पण हिला काय हो काय सांगणार.